जय शिवराय मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर S9 मराठी न्यूजला नक्की फॉलो करा. महाराष्ट्र शासनाची अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना राज्यातील लाखो महिलांसाठी मोठा आर्थिक आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. मात्र 2026 पासून योजनेचे हप्ते कोणत्याही अडथळ्याविना सुरू ठेवण्यासाठी शासनाने सर्व लाभार्थ्यांसाठी E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. यासाठी E-KYC न केलेल्या लाभार्थ्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. E-KYC का आवश्यक आहे? योजनेतील पारदर्शकता राखण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना रोखण्यासाठी शासनाने E-KYC सक्तीची केली आहे. ज्या महिला ठराविक कालावधीत E-KYC पूर्ण करणार नाहीत, त्यांचे पुढील हप्ते थांबवले जाऊ शकतात. वारंवार सूचना देऊन ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित महिलेला योजनेतून अपात्र ठरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व लाभार्थींनी आपले E-KYC स्टेटस तातडीने तपासणे आवश्यक आहे. E-KYC स्टेटस ऑनलाईन कसे तपासाल? तुमची E-KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही हे तपासणे अतिशय सोपे आहे. अधिकृत पोर्टलला भेट द्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करा. E-KYC स्थिती तपासा पर्याय निवडा. मुख्य पृष्ठावर उपलब्ध असलेल्या E-KYC स्टेटस चेक या पर्यायावर क्लिक करा. आधार क्रमांक भरा. तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका. आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला 6 अंकी OTP प्रविष्ट करा. निकाल पहा. जर E-KYC पूर्ण असेल तर E-KYC आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल. E-KYC प्रलंबित यादी कोठे पाहता येईल? E-KYC न केलेल्या लाभार्थ्यांची गावनिहाय यादी खालील ठिकाणी उपलब्ध आहे. ग्रामपंचायत किंवा नगर परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सूचना फलकावर, अंगणवाडी सेविका किंवा नारी शक्ती दूत त्यांच्याकडे अद्ययावत यादी उपलब्ध असते. महिला व बाल विकास विभाग कार्यालय तालुका स्तरावर थेट चौकशी करता येते. E-KYC न केल्यास काय नुकसान होऊ शकते? हप्ता बंद होणे, दरमहा मिळणारे 1500 रुपये जमा होणे थांबेल. कायमस्वरूपी अपात्रता, सरकारी रेकॉर्डमध्ये माहिती अपडेट न झाल्यास नाव योजनेतून वगळले जाऊ शकते. महत्त्वाची सूचना, E-KYC करताना लाभार्थी महिलेचे आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक अनिवार्य आहे. त्यामुळे ज्या महिलांची E-KYC अद्याप पूर्ण झालेली नाही त्यांनी तात्काळ प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ सुरू